मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. माणसाची स्तुतिका करू नये हे समर्थ या श्लोकात सांगतात. माणसाच्या अंगात बहुधा खरे सद्गुण नसतात. त्याचे गुण भासतात ते पुष्कळदा अज्ञानाने किंवा स्वार्थाने वा दंभाने ते त्याच्यावर लादले जातात. पाहुणा जेव्हा स्वयंपाकाची स्तुती करतो तेव्हा तो पुढच्या जेवणाची चांगली सोय करून ठेवत असतो इतकेच. त्याचे बोलणे अमृतासारखे आहे. तो जणू पृथ्वीला नमवीत चालतो. हा सूर्यासारखा तेजस्वी आहे, ही तरुणी चंद्रासारखी सुंदर आहे असे म्हणण्यात काव्य असेल कदाचित, पण हे कधी यथार्थ ठरेल काय? रसिकता व्यक्त करण्यासाठी वा प्रतिष्ठितपणा सांभाळण्यासाठी माणसे असे काहीसे बोलतात. व्यवहाराच्या दृष्टीने काही मर्यादेत अशा बोलण्याची उपयुक्तताही आहे, पण सभ्यतेपोटी शिष्टाचार सांभाळण्यासाठी असे बोलणे निराळे आणि स्वार्थासाठी लाचारीने कुणाचा भाट होणे निराळे. निदान परमार्थ मार्गातल्या साधकाने तरी सत्याची कास सोडता कामा नये आणि मिथ्या गोष्टीचा पुरस्कार करता कामा नये. व्यवहारामध्ये मिथ्या आणि असत्य हे दोन शब्द सामान्यतः सारख्याच अर्थाचे मानले जातात, पण शास्त्रदृष्ट्या त्यात अंतर आहे. जे खरे नसून खऱ्यासारखे भासते ते मिथ्या. दोरीवर भासणारा साप हा मिथ्या आहे. जे वस्तुतः जसे नाही तसे ते अज्ञानाने, मोहाने, वैयक्तिक दुर्बलतेने भासणे हे मिथ्यापणाचे स्वरूप. दंभ हाही मिथ्याच. तेव्हा सत्याचा पुरस्कार करावा, सत्य ओळखावे आणि ते जाणण्या इतकी मन, बुद्धी किंवा इंद्रिये ही शुद्ध सात्विक असावीत, तरच सत्याचा त्याग न करणे आणि मिथ्या न स्वीकारणे हे घडू शकते. सत्य हे सत्यच आहे ते तसेच जाणले पाहिजे व सांगितले पाहिजे. नवीन बुद्धिवादाने सत्याला सापेक्ष ठरविणारे तर्क मांडले आहेत, ते वास्तविक कुतर्क आहेत. सापेक्षता सत्याच्या ठिकाणी नसून ती ते ओळखणाऱ्या व पाहणाऱ्याच्या ठिकाणी असू शकते, पण ती व्यक्तीतली उणीव आहे. तो इंद्रिय मनबुद्धीच्या ठिकाणचा दोष आहे. जे सत्य त्रिकाला बाधित आणि निरपेक्ष तेच वास्तविक सत्य होय. सत्याला स्थलकालाचे वा पाहणाऱ्याच्या योग्यायोग्यतेचे बंधन असू शकत नाही. बुद्धीमध्ये रजोगुण तमोगुण नसले, मनामध्ये स्वार्थ नसला, इंद्रियांना आसक्ती नसली म्हणजे सत्याचे दर्शन सहजपणे होते. आणि अशी व्यक्ती जे पाहते, जे सांगते ते आपल्याला कळत नसले तरी सत्यच असते. भगवान श्रीकृष्णासारखे पूर्णावतार आणि ज्ञानेश्वरांसारखे महात्मे ही या सत्यवादाची उदाहरणे. पण माणसाला सत्य रुचत नाही, सोसत नाही. खरा अभिप्राय बहुधा कोणालाच नको असतो. खरे बोलणाराला मित्र मिळतील हे क्वचितच घडते. व्यवहारातील शिष्टाचार काय असतील ते असोत, कारण ते खऱ्या अर्थाने पाळणे हे फारच अवघड आहे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम प्रियम, प्रियंच नानृतम ब्रूयात एष धर्म सनातनः. खरे बोलावे, लोकांना आवडेल असे बोलावे. आवडणार नाही ते खरे असले तरी बोलू नये. आवडते म्हणून खोटे सांगू नये. ही खरोखरच तारेवरची कसरत आहे. ही फक्त न ब्रूयात मौनमाश्रयेत हा नियम पाळणाऱ्याला साधेल. प्रत्यक्ष आचरणाच्या वेळी अप्रिय सत्यही सांगावे लागते, तर प्रसंगविशेषी प्रिय असे असत्यही बोलावे लागते. अप्रिय सत्याची उदाहरण देण्याचे कारण नाही. माणूस पुष्कळ वेळा अहंकाराने तर काही वेळा तरी कर्तव्य पालनाच्या भावनेने अप्रिय असे सत्य बोलत असतोच. लाचारीने व स्वार्थासाठी बोलल्या जाणाऱ्या प्रिय असत्याचा निषेध मागच्या श्लोकातील स्तुतीच्या प्रकरणात आलाच आहे. शास्त्रकारांनी सत्याची कसोटी हित ही सांगितली आहे. यद भूतहितम अत्यंतम तत् सत्यमिती धारणा. मात्र हित म्हणजे जे स्वार्थ साधून देणारे वा आपाततः सुखावं वाटणारे ते नव्हे. जे श्रेयस्कर, परिणामी लाभदायक, वस्तुतः कल्याणकारक ते हित. आणि प्रसंगविशेषी या हितासाठी वरवर दिसणाऱ्या व भासणाऱ्या असत्याचाही अवलंब करावा लागतो.
नुकत्याच चालू बोलू लागणाऱ्या लहान बालकाचे कौतुक जर त्याची आई करणार नाही तर मुलाची प्रगती होणे शक्यच नाही. मूल वेड्या वाकड्या रेघोट्या काढते आणि प्रारंभी तरी आईला म्हणावे लागते, वाह काय छान लिहिले आहे. मुलाचे पोट बिघडू नये अशी इच्छा असेल तर लाडू लपवून ठेवावे लागतात आणि संपले म्हणून सांगावे लागते. विहिरीजवळ जाऊ द्यावायचे नसेल तर जाऊ नको, तिथे बागुलबो आहे असे भय घालावे लागते. हे सर्व वरवर पाहता खोटेच आहे, मिथ्याच आहे, पण यामुळे निर्माण होणारी सापेक्षता व्यक्तीची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. हे लक्षात न घेतल्यामुळे अहंकाराने स्वतःला न्यायाचा जणू मूर्तिमंत अवतार समजणारे अतिशहाणे श्रीकृष्णाला अनेक प्रसंगी दूषणे देत असतात. पण श्रीकृष्णाच्या वर्तनाची कसोटी परीक्षितीच्या जन्माच्या निमित्ताने लागलेली आहे आणि तरी श्रीकृष्णाला दोष देणे हे मिथ्या पुरस्कारनेच आहे, ते करता कामा नये. दुसऱ्याची निंदा करताना व दोष दाखवताना मनुष्य जितका जागृत असल्याचा व काटेकोरपणाचा आव आणतो तितका तो स्वतःच्या उणीवा लक्षात घेण्याच्या कामी दक्ष असतो काय, याचाही विचार करणे आवश्यक आहे. दुसऱ्यावर नसलेलीही दोष लादणारा माणूस स्वतःच्या झालेल्या चुका व असलेल्याही उणीवा आग्रहपूर्वक अमान्य करीत असतो. आपल्या स्वभावाचे वा कृत्याचे नाना प्रकारांनी समर्थनच करीत असतो. आपले चुकले व आपल्यात दोष आहेत असे त्याला कधी वाटतच नाही. अगदी जिव्हाळ्याच्या अधिकारी आप्ताने, सन्मित्राने व ज्याला तो आपण होऊन गुरु मानतो त्यानेही दाखवलेल्या चुका माणसाला मानवत नाहीत, आवडत नाहीत. त्याचाही रागच येतो. दोष दाखवणारा चांगला विद्वान आणि कुशल वक्ता असेल तर माणूस एक वेळ निरुत्तर होईल, पण तरी त्याला मार्गदर्शकाचे सांगणे पटणार नाहीच. वस्तुतः झालेल्या चुका आपण होऊन लक्षात येणे, निदान कोणी सांगितल्या तर मोकळ्या मनाने मान्य करणे व न संतापता न वैतागता पुनरपी त्या वा तशा चुका हातून घडणार नाहीत याची दक्षता घेणे हेच माणसाच्या प्रगतीचे साधन आहे. पण हृदयात घर करून बसलेला अहंकार इतका बलवान असतो की तो सत्याचे खरे ज्ञान होऊच देत नाही. अहंकारामुळे जे वाटते ते वाटणे यथार्थ नसते हे लक्षात घ्यावे म्हणून समर्थ सत्य ते सत्य वाचे वदावे आणि मिथ्य ते सोडून द्यावे असे आग्रहाने सांगत आहेत. चूक ही चूकच, अपराध हा अपराधच, त्याचे लहान मोठेपण मानणे सापेक्ष आहे. वीर परशुरामांची माता आणि महर्षी जमदग्नींची पत्नी महासाध्वी रेणुका हिचा शिरच्छेद ज्या अपराधासाठी जमदग्नींनी करविला त्याचे स्वरूप इतके तुच्छ आणि नगण्य होते की तिच्या त्या स्वाभाविक भावनेला अपराध म्हणणेही अतिशयोक्तीचे ठरावे. अलीकडे तर आपण यापेक्षा कितीतरी पटीने दोषास्पद असणाऱ्या घटनांना यात काय बिघडले, याने काय होते असे सहजपणाने म्हणत असतो. काकडीच्या चोरीला फाशीची शिक्षा योग्य नाही अशा अर्थाची मराठीमध्ये एक म्हण आहे. रेणुकेला जे वाटले ते काकडीची चोरी म्हणण्या इतक्या पातळीवरही येणे शक्य नाही आणि तरी जमदग्नीने आपल्या पत्नीला, साध्वी पत्नीला व्यभिचारिणी अशा घाणेरड्या नावाने संबोधले आणि शिरच्छेदाची शिक्षा ठोठावली. स्वतः मातृभक्त पुत्राने पित्याची आज्ञा म्हणून ती कार्यवाहीत आणली. या आज्ञाधारकपणाने जमदग्नी प्रसन्न झाले आणि परशुरामाला वर माग म्हणाले. परशुराम म्हणाले, माझ्या आईला जिवंत करा. जमदग्नींनी प्रसन्न मनाने ती मागणी मान्य केली. रेणुका जिवंत झाली, पण त्या थोर स्त्रीने एवढ्याशा लहान अगदी नगण्य अशा अपराधासाठी क्रूर शिक्षा ठोठावली म्हणून जमदग्नींना दोष दिला नाही. उलट आपली चूक लहान नव्हती, त्याचे हे योग्य प्रायश्चित्त मिळाले असेच तिला वाटले. त्यामुळेच ती देवता म्हणून वंदनीय, पूजनीय ठरली. माहूर हे रेणुकेचे स्थान पवित्र क्षेत्र ठरले. श्री विष्णुदासांसारखे थोर अधिकारी तिचे अनन्य भक्त झाले. स्वतःच्या हातून घडलेल्या मोठ्यात मोठ्या चुकांनाही निरनिराळ्या कारणासाठी समर्थनीय मानणाऱ्यांची जात आणि मनुष्य स्वभावाचा विचार करता व्यवहारतः तरी अगदी नगण्य असलेल्या दोषांनाही शुद्ध तात्विक भूमिकेने कठोर शिक्षेसही योग्य मानणाऱ्यांची वृत्ती यातील अंतर लक्षात घेण्यानेच मनुष्य अध्यात्मदृष्ट्या प्रगत होण्याची शक्यता आहे. व्यवहारात वागताना इतका सूक्ष्म, इतका कठोर काटेकोरपणा वा इतकी उग्र सत्यनिष्ठा अवलंबता येणार नाही हे खरेच, पण त्यामध्ये
द्वेषबुद्धी, दांभिकता, राक्षसी स्वार्थ वा लाचारी नसावी एवढे तरी मान्य केलेच पाहिजे. सभ्यता, सौजन्य, शिष्टाचार समजू शकतो. दुसऱ्याला सुधारण्याचे उत्तरदायित्व ज्याच्यावर प्रत्यक्षपणे सोपवले गेलेले नाही वा दुसऱ्याची सुधारणा करणे हे ज्याने जीवन कार्य वा व्रत म्हणून स्वीकारलेले नाही त्याने सौजन्य आणि सभ्यता यांचेच पालन करावे. मग सत्यवादाला थोडीशी मुरड घालावी लागली तरी चालेल. सत्यवादाच्या नावाखाली वा स्पष्ट वक्तेपणा असावा म्हणून सौजन्याचा घात करणारा फटकळपणा हे व्यवहार शून्यतेचेच लक्षण मानले पाहिजे. खऱ्या निस्पृह व्यक्तीला काहीही शोभते. तोच आव इतर स्वार्थपरायणाने आणू नये. त्यांनी केवळ स्वतःच्या सुधारणेचा विचार करावा. खरी निस्पृह माणसे फटकळ असतातच असे नाही. लोकांमध्ये जो फटकळपणा आढळतो तो बहुधा सत्ता संपत्तीने युक्त असणाऱ्या अहंकारी व्यक्तीमध्ये. म्हणून आपल्या प्रगतीपुरते पाहावे. सौजन्य हे आत्मविकासाला सहाय्यक आहे. वस्तुतः दुसऱ्या कोणाला सुधारता येतच नाही. कोणी कोणाचे ऐकत नाही. महर्षी व्यासांसारख्या थोर महात्म्यालाही, प्रज्ञावंत पुरुषालाही माझे कोणी ऐकत नाही असेच म्हणावे लागले. तेथे सामान्याची काय कथा. तेव्हा दुसऱ्याच्या बाबतीत सत्यवादी असण्याचे कारणच नाही. याच दृष्टीने कासया गुणदोषवानू अनेकांचे मज काय त्याचे उणे आहे असे संत म्हणतात. सुधारणे शक्य आहे फक्त आपल्याला. तेथे मात्र सत्य काय आणि मिथ्या काय याचा करता येईल तेवढा सूक्ष्म विचार करावा आणि मिथ्याचार टाळून सत्यनिष्ठ होण्याचा अहर्निश प्रयत्न करावा. जय जय रघुवीर समर्थ.